कांद्याचे भाव प्रचंड गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। आंदोलन, रास्ता रोको यामुळे कसमारे परिसरात कांद्याने मोठा वांदा केला। याच भूमिकेवर बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी कांद्याची माळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा अभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना कांद्यासह टमाटा व इतर भाजीपाल्यांचे दर प्रचंड खाली आल्याने शासनाला या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देता आले नाही। याचा निषेध म्हणून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ माजी आमदार संजय चव्हाण आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले। शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून चव्हाण यांनी कांद्याचे दर वाढवले नाही तर यापेक्षा तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला। या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचा आपण या ठिकाणी जाहीर निषेध करूया। जोपर्यंत कांद्याला हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाही, 2000 रुपये क्विंटल त्या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे अशी आपली सगळ्यांची मागणी आहे। ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आपण हे आंदोलनाचं अस्त्र पुढे चालू ठेवायचं आहे एवढं। अन्य बरीगेस का कांदा देवळा येथील 5 कंदील जवळ हजारो शेतकऱ्यांनी विंचूर प्रकाशा महामार्गावर कांदा ओतून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दुमदुमून गेला होता। विरोधात संपूर्ण निर्णय घेतात, यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही। अतिशय या बीजेपी शासनाचा आम्ही शेतकरी या नात्याने निषेध करतो। कांद्याला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी वाहने लिलावासाठी न जाऊ देता रस्त्यावरच उभी करून शासनाच्या साठमारीचा निषेध नोंदवला। महाराष्ट्र सरकारने कांद्याच्या बाबतीत अतिशय उदासीन धोरण अवलंबलेले असून त्यामुळे कांदा उत्पादक परेशान झालेला असून आज अर्धा महिन्यापासून साठवून ठेवलेल्या कांद्याला अजिबात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसून मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर जर या महाराष्ट्र सरकारने किमान हमी भावाने कांदा खरेदी केला असता तर आज शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती। तरी अजूनही वेळ गेलेली नसून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने किमान 1200 ते 1500 रुपये हमी भावाने कांदा खरेदी करावा अशी मागणी मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करीत आहे। कळवण व देवळा तालुक्यातील विठेवाडी, भौर, खामखेडा, सावकी, लोहनेर, पिळकोस आदी परिसरात कांदा चाळी भरलेल्या असून कांद्यांना दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक बघावयास मिळतोय। नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण, देवळा, कळवण या परिसरात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असल्याने झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी
सभागृहाच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याची माळ घालून सभागृहात प्रवेश केला। आणि सभापतींचे व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे। शेतकरी कांदा रस्त्यावर फेकतोय, चाळीतला कांदा विकण्यासाठी धजावत नाही। शासनाने कांद्याचे दर वाढवावेत या हेतूने गळ्यात कांद्यांची माळ घालून संपूर्ण सभागृहाचे लक्ष आमदार चव्हाण यांनी वेधले। याला विरोधी पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला। मोठ्या प्रमाणात कांद्यांचे उत्पादन होणे। अध्यक्ष महोदय, शेतकरी हवालदिल झाला आहे। अध्यक्ष महोदय, दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा टँकरद्वारे आणि भार नियम असताना शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले आहे। अध्यक्ष महोदय, कांद्याला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडता येईल, मुलांचे शिक्षण करता येईल, मुला मुलींचे लग्न करता येईल, हे स्वप्न पाहत असताना कांद्याचे भाव 150 ते 200 रुपये क्विंटल पर्यंत घटले आहे। उत्पादन खर्च ही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळला आहे। अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 80 ते 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। हे राज्य सरकारला शोभा देणारे नाही। अध्यक्ष महोदय, आजही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये 35 ते 40% कांदा शिल्लक असताना पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणात कांदा मागविला जातो, ही अत्यंत गंभीर बाब आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात व केंद्रात आघाडी सरकार असताना 2013 ते 14 पर्यंत कांद्याला 6000 रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला होता। अध्यक्ष महोदय, तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे जास्त पडले तर बिघडले कुठे असे या भाववाढीचे समर्थन केले होते। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती असताना आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बुरे दिन आले आहेत। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना न्याय मिळावा ही विनंती राज्य शासनात करीत आहे। अध्यक्ष महोदय, आपणही राज्य शासनास कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा याबाबत निर्देश द्यावेत। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। I